आपल्याला सांगतो, मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन पुढे गेलोय. आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वाशी कधी प्रतारणा होणार नाही. हिंदुत्वाशी कधी तडजोड होणार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही. हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय. आणि म्हणून स्थानिक आपण वर्षाचे 12 महिने 365 दिवस काम करतो. लोकांच्या अडीअडचणीमध्ये आपण धावून जातो. काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची, कार्यकर्त्यांची आठवण येते. एरवी त्यांचं काय असतं, हम दो हमारे दो एवढंच असतं. पण आपलं नाही आहे. आपलं अख्खा महाराष्ट्र आपलं आहे. महाराष्ट्रातली जनता आपली आहे. आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतंय, यांना मराठी माणूस आठवतोय. परंतु ज्यांनी विश्वासघात केला, ज्याने लाचारी केली, ज्याने मतदारांशी बेईमानी केली, ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आता आहे ना मराठी माणूस आठवेल. आता मराठी माणूस आठवेल. मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं, याचा हिशोब तर द्या. याचा हिशोब द्या. तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली, हिंदुत्वापासून फारकत घेतली. तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबईच्या बाहेर गेला, नाला सोपाराला गेला, इकडे बदलापूरला गेला, वसई विरारला गेला. हे पाप तुमचं आहे. गेले 20 वर्ष मुंबईमध्ये कोणी सत्ता गाजवली हे सर्वश्रुत आहे. आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता. मला सांगा, हिंदुत्व सोडलं नाही. हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला, काढला, सोडला? मला सांगा, हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही. मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते? हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता? प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे का मिरवता? बॉम्बस्फोटातला आरोपी तुमच्या रॅलीमध्ये काय करतो? आणि त्याचबरोबर दहशतवादी याकूब मेमनची कबर का सजवली? हा माझा सवाल आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा PFI का काहीतरी संघटना त्याचं पेव फुटलं, त्या PFI म्हणजे देशद्रोही संघटनेच्या बरोबर तुम्ही राष्ट्रभक्त RSS ची तुलना करता, त्यांना शिव्या घालता. हे कुठलं हिंदुत्व आहे? हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि म्हणून त्यांचं कधी सोयीचं आहे, कधी धरायचं, कधी सोडायचं, असं नाही चालत. जनता सुज्ञ आहे. तुम्ही धरायचं सोडायचं, धरायचं सोडायचं केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवली. 20 जागांवर तुम्हाला आणलं. त्या 7, 8, 10 जागा देखील ज्या तुमच्या आल्या त्या देखील अतिशय कमी मताने आल्या. आणि ज्या बाकी आल्या त्या काँग्रेसच्या मेहरबानीमुळे आल्या. बॉम्बस्फोटातल्या आरोपीला घेऊन फिरता. आणि मगाशी मी म्हटलं, राष्ट्रभक्त, देशभक्त RSS यांना टोमणे मारता. अरे मी काल बघितलं अहमदाबादमध्ये पण त्या विमान दुर्घटनेमध्ये ते लोक होते पुढे.
मदतीला, जिथे आपत्ती असते जसे शिवसैनिक धावून जातात आपत्ती संकटात, त्यावेळेस RSSचे लोकही असतात. तुम्ही कुणाशी तुलना करताय? देशद्रोह्यांची तुलना देशभक्तांशी. हे तुमचं हिंदुत्व आहे. राम भक्तांना हरामखोर म्हणणारे कोण? हनुमान चालिसामध्ये जेलमध्ये घालणारे कोण? सगळं झालं, सगळं करून वरून म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मग हनुमान चालिसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं, त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? ही सगळी उदाहरणं मी जी दिली, हे सगळं करताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही. आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरचं 370 कलम हटवा. बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, ही दोन्ही कामं मी करेन. मग ही दोन्ही कामं कोणी केली? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली. मग बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या, आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या. हे कसलं हिंदुत्व आहे? हे काय? हे काय? म्हणजे काहीतरी बोला, त्याला काहीतरी हे असलं पाहिजे. आणि म्हणून हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि मराठी हा आमचा श्वास आहे. राजकारण आणि मतांसाठी कधी आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, कधी मराठीला अंतर देणार नाही. एवढा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलोय. अरे आता मगाशी मला कोणीतरी सांगितलं की भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी. इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. हा, सुट्टीला तिकडे गेले होते लंडनला, शंभूराज म्हणतायत. पण मला एकच सांगायचं आहे, मरे हुए को क्या मारना है? अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. आणि म्हणाले मारायला आलात तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. आता काय बोलायचं? ॲम्ब्युलन्स घेऊन या, ॲम्ब्युलन्समधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल.